डॉमिनेट आहे ती. तिचं ना पोटाला पकडण्याची शेपटी पकडली. अरे नको 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 नको. ते काय सूर्य कोणता फ्लेवर आहे? पर्पल आणि येलो. हे पर्पल आणि येलो आहे. हा काय, हे कोणते नवीन नवीन फ्लेवर झालेत का आता आलेत का असे? हा काय, आजची स्पेशल आहे हे चिकन, व्हाईट चिकन, आणि शेफ आहे नेहा. जेवणाला फक्त हेच नाहीये, तर जेवणाला अजूनही आहेत ऑप्शन. चिकन सुक्का, त्यानंतर आहे मस्त हे रस्सा चिकनचाच आहे ना, आणि त्यानंतर राईस, जिरा राईस केलायस ना? येस, हा आहे जिरा राईस आपला आणि भाकऱ्या. भाकरी. सगळं संडे स्पेशल मस्त मेनू झालेला आहे. खूप छान. 2,500 पुस्तक आहेत. त्यात बाबासाहेबांच्या जीवनावरच 1200 पुस्तक आहेत. बापरे. शैक्षणिक, ऐतिहासिक, लायब्ररीचे जवळपास 1700 पुस्तक आहेत. अरे बापरे, अरे बापरे, सायकल चालवते. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवरती. कोण आहे? श्राऊ हाय कर. हाय. अजून काय काय बोलायचंय? मी कोण आहे तुझी? अतू. आणि तुझं नाव सांग ना, त्यांना नाव सांग ना. श्रावस्ती नेहा निलेश वाघमारे. श्रावस्ती नेहा निलेश वाघमारे. तर मी आली आहे आज माझ्या मामाच्या मोठ्या मुलाच्या घरी, म्हणजेच माझ्या निलेश दादाच्या घरी, आणि ही आहे त्यांची कन्या श्रावस्ती वाघमारे. तिला नाव विचारलं तर ती पूर्ण तिच्या मम्मीचं पण नाव सांगते, म्हणून ती बोलली श्रावस्ती नेहा निलेश वाघमारे. खूप फोर्स केलेला नेहाने ये म्हणून, आणि म्हटलं चल प्लॅन करायचं, कारण दादा असतो क्रूजवरती आणि तो हार्डली 2-3 महिन्याच्या सुट्टीवरती येतो. तर आता सुट्टीमध्येच आला आहे, तर नेहा बोलली दादा लगेच मार्चमध्ये जाणार आहे, तर त्याच्या आधी एकदा फेरी मारून जाऊ. तर म्हटलं ठीक आहे आपण येऊया. आणि हे माझे गोड गोड पण होतं म्हणून म्हटलं चला. आणि काय, अच्छा ते पण दाखवायचं आहे. बरं बरं, मी तुम्हाला काहीतरी दाखवते. आम्ही जस्ट आलो आहे आणि श्रावडे बाहेर जायचंय. मग आपण ऑडियन्सला दाखवूया ना कोणाला बाहेर जायचंय ते. हा आपण आम्ही दाखवतो कोणाला बाहेर जायचंय. तुम्ही बघा, ते बघा कोण आहे श्रावस तिकडे. श्रावस काय नाव आहे ह्याचं? इवी नाव आहे. इवी आहे, गर्ल आहे वो, गर्ल आहे. सॉरी गर्ल आहे होती. अजून कोण कोण आहे तुझ्याकडे? एंजल. आणि ती पण गर्ल आहे. ती पण गर्ल आहे. 2 गर्ल आहेत तुझ्याकडे. तुला कॅट आवडते की डॉग आवडतात? ए मांजले, काय काय चाललंय? काय तुला डॉगला बरोबर बनवायचं ना तिला? आम्ही कान में खेचून झाले आमचे. मस्त. अगं काय खेळते ती? विहार मस्त कान पकडते त्यांची. काय काय कोण आहे? खोल हवंय तुला? अजून एक आलं. श्राऊ, त्याचं नाव काय? तिचं नाव काय बाळा? एंजल. तिचे हेअर्स काढलेत ना, है ना? आणि हिचे पण. हिचे पण. इवी गेली. इवी एक अशी आहे, इवीला हात लावलेला आवडत नाही ना, पळते. एंजल ॲटिट्यूड आहे. एंजल आपलं काय आहे? एंजल आमची गरीब आहे. त्यांना मार नकोस, थांब जरा. गरीब आहे. अरे बापरे, डॉमिनेट आहे ती. तिचं ना पोटाला पकडण्याची शेपटी पकडली. अरे नको 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 बुबू नको. काय नाही करणार. काय नाही करत. नाही पण अरे तिला त्रास होतो ना रे, व्हिडिओसाठी. तिला त्रास होईल ना रे. ते बघ ते बघ. असं नाही करायचं बुबू. क्यूट आहे बघ ती, किती क्यूट आहे. अरे नको नको नको, भावली नाहीये ती. नको नको शोनू. एंजलला काय प्रॉब्लेम नाही. हे थोडा आमचा attitude बोलतो. नको नको बाळा, त्यांना त्रास होईल. मग ते बघ तिला भावली वाटते. ते बघ ते बघ. सुंदर. ती गेली. अरे देवा. नको मला नाही आवडत. थांब, तिला जेवू दे आता नंतर. आता ममम करतायत आता ती. ती मम्मम करणार बाळा. ममम कर. आल्या आल्या वेलकम ड्रिंक. वेलकम ड्रिंक. काय आहे हे? सॉरी. काय आहे हे? वॉटरमेलन मोहितो. बरोबर. हा काय? बघितली का?
थोडं नंतर घे. आम्ही तुझ्यासाठीच आलो. घे. हे आताच घे, घे. बंद नाही, बंद नाही. सॉरी पॉज करा हा. ते काय सूर्य ए बाबा येतं का तुला मग क्यूट करतोय यार. ये टाळ्या वाजवा. नेहा ह्यातलं तू काय काय बनवलंयस जास्वंद तिच्यासाठी, पण तिने सगळं- ह्यातलं तू काय काय आणि अजून बनवलंयस बघते माझ्याकडे, अजून आहे. हा काय सगळंच तू बनवलंय मला वाटलं श्रावस्तीला मला काहीतरी बनवलंय. श्रावू तू काय बनवलं यामध्ये हा नाही काय नाही बनवलं फक्त पाण्याचे खेळ केलेत सगळे. हा काय थँक्यू तुला यायची मस्त खाली? असं जेवण झालेलं आहे आमचं हा बाय बाय. नेहाने खूप छान असं मेन्यू बनवलेला मस्त आमचं पोट भरलंय किती बघा काय काय हा काय हॅलो हॅलो हा हॅलो हा विशाल आहे का विशाल? अरे विशाल तुझा बर्थडे 5 दिवसांनी. अरे वा 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 ऍडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे. काय मग कसं आहे सेलिब्रेशन? वा गिफ्ट पण मिळणार आहेत. वा 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 खूप छान. झालं वा वा. अरे ते काहीतरी जीन्स घेणार होतं तू, काय झालं त्याचं? झालं श्रावस्ती नाही, घेणार आहे, नाही श्रावस्ती झालं. घेणार आहे. ओके. अरे ए बाय बाय का बाय बाय कुठे चालली तू? घरी येते आईस्क्रीम घेऊन ये. बर बर आईस्क्रीम घेऊन ये. चल घरचे ते चल कट 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 फोन कट. अरे आली पण लगेच. कुठे आईस्क्रीम आहे मला? ओके हे माझं आणि विहाला हे दोनच होते. मग आता एक द्यावं लागेल तिला. हे मी नाही देणार तू देतो. तिला घेऊन ये इकडं. ती बाय करते मला तिकडून. तर हे असं चालू आहे आल्यापासून मस्त श्रावू सगळ्यांसोबत आहे. श्रावू तर माझी हुशारच आहे सगळ्यांसोबत, तिला असं काय नाही. आणि आमचं हे पण तिला पण काय नाही लागत. तिला इथे ज्या मांजरी भेटलेत हॅलो मम्मा. त्यांच्यासोबत ती एन्जॉय करते. हा ए कोणता फ्लेवर आहे? हे पर्पल आणि येलो आहे. हा काय हे कोणतं नवीन नवीन फ्लेवर झालेत का आता आलेत का असे? हा काय हा हो ओके. हे बघा. तिच्या मागे हे बघा. attitude काढते. हे बघा हे बघा ये तुझा ऍटिट्यूड काढते. हे बघा पुण्याचं बिबटे आहे मी. ती दोरी पकडते का बघू काय करते ती? नो नो सांग तिला नो नो नो. घाबरते तुला ती. गुदगल 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 गुदगल. ऐक तू घाबरून पळवलं तिला. श्रावू गिफ्ट आवडलं? हा श्रावू तिला माहितच नाहीये काय गिफ्ट कसं सांगायची. पण तिला गिफ्ट बघून तर ती खुश झाली आहे ना श्रावू है ना. त्याच्या आतमध्ये काय काय असेल? नेल पेंट. नाव पॅन्ट नाव पॅन्ट नाव पॅन्ट. मामीने अजून एक ड्रेस आणला. ब्रुनो अगं बाय कोण पॅन्ट लाव तिला अशीच पॅन्ट लाव खाली. ओढणीवाला ड्रेस आणलाय. दिस इज अवर नेक्स्ट डे. आम्ही काल शूट काहीच केलं नाही. जेवण झाल्यानंतर मस्त झोपलो गप्पा मारल्या आणि आज सकाळी उठल्यानंतर मस्त नाश्ता वगैरे पण झाला. काही शूट नाही केलं पण मी सकाळी उठल्यानंतर कारण लेट उठलो लेट नाश्ता आणि मस्त नेहाने आज संडे स्पेशल मस्त मेन्यू बनवलं आहे आमच्या सर्वांसाठी स्पेशल. तर मी ते सर्व आता व्हिडिओ शूटच करणार आहे. म्हटलं नेक्स्ट डेचा व्हिडिओ मी स्टार्ट नाही केला तर आम्ही करतो म्हटलं. श्रावू काय झालं?
झोप आजची स्पेशल आहे हे चिकन, व्हाईट चिकन, आणि शेफ आहे नेहा. तर नेहा लास्ट टाइम नेहाने बनवलेलं आणि हे मला खूप आवडलेलं आणि आज पुन्हा आले त्याच्यामुळे ती बनवते. तर नेहाला म्हटलं मला व्हिडिओ शूट करायचं आहे. तर नेहाच आता सांगेल सर्व काय काय ठेवलं आहे. तर सांग नेहा तू आता काय काय लागणार आहे आपल्याला. हे आहे बॉइल्ड चिकन, बारीक केलेला कांद्याची पेस्ट, हे आहे मगज, खसखस, काजू आणि बदामची पेस्ट, अच्छा, फ्रेश क्रीम, जिंजर गार्लिक पेस्ट, फेटलेलं दही, ग्रीन चिली आहे, आणि हा आहे गरम मसाला. अच्छा, डब्बा जरा वेगळा आहे बट दॅट्स फाईन. हे थोडस वेगळं वाटेल. तर हे काय केलंस नक्की सांग आता. हे मिरचीची पेस्ट आहे, तिला पेस्ट करून घेतली थोडस पाणी घालून, आणि त्याचे फ्रीजर मध्ये आपलं जे आईस क्यूब मध्ये ट्रे असतो ना त्याच्यात टाकून ते फ्रीज केले आणि मग ते वापरत. हे क्यूब्स असं कधी पण लागेल तेव्हा ते क्यूब्स काढते आणि काढते. फक्त हिरवी मिरची आहे ही, राईट? फक्त हिरवी मिरची आहे. थोडं इंटरेस्टिंग वाटलं काहीतरी. ठीक आहे. ओग बाळा, काय बघा हे काय केलंस तू. काय काढली. बरं मी परत लावते. थांब आपण व्हिडिओ शूट करूया. सगळे लेकरं इथे एकाच ठिकाणी जमलेले आहेत. आम्हाला व्हिडिओ शूट करायचंय. हो का? येस. आता इथे तेलातच फोडणी देणार आहे ना आपण. बटर पण घालू शकतो. बटर का? लास्ट मी टेस्ट केलेलं आहे, तिने छान बनवलेलं. कांद्याची पेस्ट टाकूया. कांद्याची पेस्ट आहे ना, आणि ती कांदा जोपर्यंत गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत तो सौते करून घ्यायचा आहे प्रॉपर. अच्छा, चमचे कुठे असतात गं? आपण याच्यात टाकूया जिंजर गार्लिक पेस्ट आणि मिरची, हिरवी मिरची ना. ठीक आहे. सफेद चिकन. हा, ते कसे क्यूब्स आहेत मग ते हा. मेल्ट होऊन जातील मेल्ट त्याच्यामध्ये, होण्यासाठी ना. आणि ते एका साईडला शिजेल पण झालं तरी लगेच हे झालंय ना आरामात. आणि हे किती दिवस आपण स्टोर करून ठेवू शकतो हे हिरवी डीप मिरची? फ्रीजर मध्ये महिना राहतं सगळं. राहतात का? सगळं काही तू ठेव डीप फ्रीजर मध्ये. हा, इवन आपले मसाले जे असतात, हा. चिकन मसाला वगैरे आपण कधी एक्स्ट्रा बनवून ठेवतो, हा. तर ते डीप फ्रीजर मध्ये राहतं का? आरामात राहतं. अच्छा, छान होती. नवीन काहीतरी टिप होती माझ्यासाठी. छान आहे. बघू काय टाकूया हे बॉईल चिकन ना. आणि चिकन बॉईल करताना त्याच्यामध्ये पण तू काहीतरी टाकलेस ना, खडे मसाले. हो. हा ना. थोडस वाफवल्यानंतर आता काय दही. आता थोडं दही टाकूया आपण. हा, आणि गॅस स्लोच आहे. हा, एवढं सर्व प्रोसेस जी चालू आहे हे सर्व स्लो गॅसवर चालू आहे. हा, मी म्हटलं व्लॉग मध्ये घेते आज हे व्हाईट चिकन. ह्याला पण थोडा वेळ एक परत वाफेवरती ठेवायचं ना. दही. हे लास्टला ही जी खसखस, मगज, काजू बदामची पेस्ट होती ना, हा, ती टाकूया. हा, हे थोडा वेळ भिजत ठेवलेलं ना सर्व, हो. आणि त्याच्यानंतर वाटून हो. घेतलं. ठीक आहे. खूप टेम्पटिंग वाटतं हा. ते असं बघताना तर त्यांना कळणार नाही, पण ही टेस्ट मी केलेली आहे त्याच्यामुळे खरंच हे खूप अप्रतिम बनतं. आणि नक्कीच ट्राय करून बघू शकता. काय 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 चुम्मा चिकन, तेच मी म्हंटल आता. हा, लास्ट टाइम आम्ही खाल्ले त्याच्यामुळे आम्हाला माहितीये. आणि ह्या वॉल्स तुम्ही मागे तुम्हाला बोलेल, म्हणजे ऑडियन्स बोले हे काय आहे, तर हे सर्व आमच्या श्रावस्तीची क्रिएटिव्हिटी आहे. जी हे बघा इथे श्रावस्ती, नेहा, निलेश. हा, हे सर्व भिंतीवर जिथे जिथे आहे ते सर्व माझ्या श्रावची क्रिएटिव्हिटी आहे. चला आपण व्हिडिओ आता हे मीठ टाकलं ना ह्याच्यामध्ये, थोडंसं टाकलं आणि थोडंसं ब्लॅक पेपर. ओके, झालं ना ऑलमोस्ट. आता आपण फक्त गरम मसाला, क्रीम, हा, आणि हे गरम मसाला फक्त स्प्रिंकल करणार का? येस. ओके, म्हणजे शिजून झाल्यानंतर जास्त वेळ नाही ना, सर्व प्रिपेअर करून ठेवलं की होईल लगेच. तुम्ही विदाऊट शिजवता पण करू शकता. अच्छा, फक्त एवढंच की शिजायला ते टाइम लागेल. हा, म्हणजे जसं आपलं चिकन शिजतं ना, हा, तसं. आणि मग हे कसं जर डायरेक्ट तुम्ही विदाऊट शिजवून केलं ना, तर ते अजून चांगलं लागेल, कारण त्याच्यात मग खडे मसाले आणि सगळंच सर्व एकत्र शिजलं जातं. ओके, कुकरला मग एका शिटीमध्ये होऊन जाईल की बाहेर केलं तर जास्त बेटर. आता कशी जरा घाई होती म्हणून सगळं एकत्रच हे केलं, म्हणजे तुकडे नाही पडत बेसिकली. अच्छा, ओके ओके ओके,
ठीक आहे नॉर्मल ठेवली युजली ओपन केल्यानंतर 2 ते 4 दिवसामध्ये संपवावी संपवायचं, लागते. नाहीतर त्याचं एंडला. येस. हे फॉर चेंज कधीतरी छान आहे हे चिकन. म्हणजे असं युजली आपण नेहमी घाटी मालवणी असं असतंच ना, पण हे अरे कधीतरी तिला सांगितलं बनव म्हणून आज तू तुला बनवत नाही, कधीच बनवत नाही. तुम्ही आलात म्हणून तिने आज बनवलं. निमित्त मिळालं तिला. आहे ना. सर्वात शेवटी आपली कसुरी मेथी, कसुरी मेथी जो सगळ्याच गोष्टींचा स्वाद असा दुगना करते. हे बाकीच्या चिकन मध्ये वगैरे पण टाकलेस तू कसुरी मेथी? मेन रस्स्यामध्ये नाहीये, पण जो सुक्का आहे ना, सुक्यामध्ये टाकले. त्याच्यात टाकलाय मी. ओके. जेवणाला फक्त हेच नाहीये, तर जेवणाला अजूनही आहेत ऑप्शन. चिकन सुक्का, त्यानंतर आहे मस्त हे रस्सा चिकनचाच आहे ना, आणि त्यानंतर राईस, जिरा राईस केलायस ना? येस. हा आहे जिरा राईस आपला आणि मस्त भाकऱ्या. भाकरी. सगळं संडे स्पेशल मस्त मेनू झालेला आहे खूप छान पैकी. थँक्यू नेहा, थँक्यू थँक्यू सो मच. चला आपण आता जेवून घेऊया पटकन. झालंय ना? चल झाले. एक 5 मिनिटं ठेवते अजून. हा चालेल चालेल कर म्हणजे तू. कसं ते काय बोलतात, एकजीव व्हायला बरं पडतं का ते. बरं चालेल चल. चिकन नाहीच आहे, जसं असेल तसं गोड घ्या घालून. त्याचं गोड मानून खा. नाही ना रे, सांगेल मला गोड चिकन नाही आवडत. त्याच्यापेक्षा जर कॉन्फिडेंटली तिखट मानून खाऊ का? तिखट मानून तेच खातो. वाढू. हा, वाईट. त्याच्यापेक्षा कॉन्फिडेंटली बनवलं. विहा तरी आधी हे बघा हे असं चालू आहे सर्व काही. भाव खायचा आहे. भाव खायचा. गोष्टी असतील. तरी नाही. हो, मॅडम, मी कुठे पळून नाही जाते. नाचा नाचा जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी. खूप इच्छा असते की माहेर सासर जवळ असावं. तुम्हाला दाखवा जरा सासर कुठे. हे बघ, हे खिडकी ओपन झाली की सासर आहे, बाहेर आहे तिथं. येस हा, इकडे सासर, तिथे माहेर. येस जास्त ला 8 पावलं टाकली की झालं. हे बघ. एवढ्या जवळ माहेर असून सुद्धा मी 2-2, 3-3 आठवडे माझ्या घरी जात नाही. हा हे रे होत खरंच. नाही, पॉसिबलच नाहीये. पण प्रत्येक मुलीला असं वाटतं ना काश तो माझी मोरल support आहे तो joke माझा. माहिती आहे. याला? अजून 4 दिवस पण नाही, पण हे एकदम पण टिपिकल लव्ह मॅरेज नाही. तर लोकांना वाटतं हे लव्ह मॅरेज आहे काय समोरच्या तर हे तसं. पण शादी.com वाला हा marriage. हा, हे काय प्रमोशन नाही शादी.com पण हे अरेंज मॅरेज करून हे असं झालेलं आहे. मस्त असं कोइन्सिडेंटली दादाने पण तर समोरासमोर छान झालेलं आहे. मला तरी त्याच्या मागचं रिझन पण सांग. हा श्राऊ लहान आहे म्हणून तूच सांग ना, त्याच्या मागचं रिझन तूच सांग आता. त्याच्या घर एवढं जवळ असण्याचं मेन रिझन आहे कारण की तो शिपवर असतो 7-7 महिने. हा. सो मी आणि माझी मुलगी इथे असते. सो एक ते प्रत्यक्षात जरी नसले तरी एक मोरल सपोर्ट असतो की बाबा कोणीतरी आहे. हा. म्हणजे रात्री बेरात्री मला गरज पडली तर हा. आहे. म्हणून बस साठी हेच हा main reason आहे. हा बाकी काही. येस म्हणून साठी इथे आहे असं समोरासमोर. पण तरी पण येणं जाणं नाही, पण असं इमर्जन्सी साठी वगैरे आहे. कारण मी 2-2, 3-3 आठवडे जात नाही. माझी आई बोलते अगं ये समोर राहतेस तू तरी येत नाही. येस आम्ही येतोय, पण आता आम्ही येतो. आता ते खिडकीत नाही आता दाखवले असते. आता आम्हाला पण त्यांनी बोलवलं तर आता आम्ही तिथेच जातोय. आता मी तिथे गेल्यानंतर शूट करते. चला आपण जाऊया आता तिकडेच. चला, तर आपल्याला आता जायचं नेहाच्या माहेरी. तर इथून रिक्षा करावी लागणार आहे. रिक्षा करून अरे 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 अरे. रिक्षा करून जावं लागणार आहे. आलं नेहाचं माहेर आलं. अयो अरे हे काय आहे इथे. अरे बापरे काय आहे. अगं ही सायकल चालवायची तुला. विहा पण तिच्या मोठ्या मामांसोबत खूप रुळली आहे. निलेश दादा मोठा मामा सगळ्यात तिचा. वाजवायचं असलं का तुला, कळलं ना. अरे बापरे, अरे बापरे, सायकल चालवते. टाटा टाटा टाटा. आहे शिवाजी राजे, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज. आणि हे आहेत आपल्या नेहाचे बाबा आणि या नेहांची आई, मम्मी हाय कर. नेहांची मम्मी.
अरे मी नेहाचे मामा नाही, मी परीचा राजोबा आहे. परीचे राजोबा आहेत. हा, ही परी आहे त्यांची. मी तुझ्या परी ए परी, मी तुझ्या राजोबा आहे ना. मग कोण आहे? आज लय चिडका मूड आहे आज. तुझा राजोबा कोण? चला आपण आता बाबांचं बुकचं कलेक्शन बघूया. मी जेव्हा फर्स्ट टाइम आलो होतो एवढा इम्प्रेस झालो होतो खरंच. मला पण एके दिवशी असंच कलेक्शन करायचं. मी त्यांना बोललो देखील आहे. सध्या माझ्याकडे 5 ते 6 पुस्तकं आहेत, पण एके दिवशी नक्कीच मी एवढा संग्रह नक्कीच करणार आहे. 2,500 पुस्तक आहे. बघा. 2,500 पुस्तक आहे. हम्म. त्यात बाबासाहेबांच्या जीवनावरच 1200 पुस्तक आहे. बापरे. शैक्षणिक, ऐतिहासिक, लायब्ररीचे जवळपास 1700 पुस्तक आहे. इकडे पाठीमागे. तर खरंच ते म्हणतात ना, बाबासाहेब समजण्यासाठी बाबासाहेब वाचायला हवे, तसं हे बाबा करतात आपले. बाबासाहेबांना वाचणं खूप गरजेचं आहे, कारण नुसतंच बाबासाहेबांना फॉलो केल्याने सगळं होत नाही. तर ते हे सगळं त्यांचं जीवनपट आहे बाबासाहेबांचं असं म्हणता येईल. आणि त्याचाच एवढा मोठा संग्रह त्यांनी केला आहे. मीही एका दिवशी नक्कीच होईल माझ्याने, जेवढं होईल मी तेव्हा नक्कीच करेन. तिकडे पोलवर आहे. बघा, हे म्हणजे पूर्ण जेवढे वरती दिसेल त्याच्यामध्ये त्यांनी पुस्तकं ठेवलेली आहेत. एवढा मोठा संग्रह त्यांनी इथे ठेवलेला आहे. बरं, हा पुस्तक नुसतं गोळा करण्याचा माझा छंद नाही. तर ही सगळी पुस्तकं आयुष्यात एकदा वाचलेली. बघा मी एका ओळीसाठी 1800 रुपयाचं पुस्तक विकत आहे. एका ओळीसाठी. बघा, हे नुसतंच संग्रह करायचं नाहीये, तर ते वाचायचे देखील आहेत. खूप छान, खूप छान. मी नेहमी ना, मला खूप खूप इम्प्रेस करतं खूप. श्रावू, कुठे आलोय आपण आता? जोजो आजीच्या घरी. कोणाच्या घरी आलो? जोजो कोण? जॉन आजीच्या घरी आले. श्रावू तिच्या आजीला जॉन बोलते. तिकडे यायचं. अच्छा, तिकडे यायचं. बरं, चला आपण तिकडे जाऊया. श्रावस तिच्या आजीचं घर आहे. भूल आहे. भरपूर रूम आहेत. कुठून रूम आहेत. ये अजून हा एक रूम आहे ना. म्हटलं इथे भूल आहे श्रावस्तीच्या. पंजोबांचा रूम आहे हा. विहा काय आहे श्रावस्ती? आम्ही व्हिडिओ शूट केला. ही गो, हे काय केलं? जावर बस. आम्ही व्हिडिओ शूट केला नाही, पण ए मामी दाखव ना आम्हाला काय दिलं आजीने. दाखव ना काय दिलं. फ्रॉक घेण्यासाठी आणि हे बांगड्या. आजीने काय दिलं विहा तुला? आजीने काय दिलं? तिला पकडतो मी. काय आहे? कशासाठी? त्याला पण काढते ना ती. थांब, मी फोटो पण घेते. थांब. हा, घेतला फोटो पण घेतला. हे बघितलं का? लेकीला पण दिलंय तुमच्या हातात पण आहे. तिच्या हातात पण आहे. ए काय मस्त बसते, पकडून बसते. अशा प्रकारे वेळ झालेली आहे हा छोटासा ब्लॉग इथे संपवण्याची. आणि खूप छान वन डे ट्रिप झाली. वन डे म्हणजे 1 नाईट पण होता, स्टे होता इथे. आणि नेहमीप्रमाणे खूप मज्जा आली. आणि निलेश दादांना भेटायचं म्हणजे नेहमीच खूपच मजेशीर असतं. आणि थँक्यू नेहा, खूप छान स्वयंपाक केला आणि बाबांचा आशीर्वाद, आईचा आशीर्वाद इथे मिळाला. तनयची आम्हाला खूप छान भेट झालेली आहे आणि खूप छान उत्तम चहा असं तनयने बनवलेला होता. तर एकंदरीत खूप छान अशी छोटीशी ट्रिप झाली आमची आणि खूप मजा आलेली आहे. आणि हो, आणि आम्ही परत येऊ. येस, आम्ही परत नक्कीच लवकरात लवकर येऊ आणि व्हिडिओचा एंड करूया. तोपर्यंत बाय बाय.